हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे माझी अंघोळ वगैरे झाली आहे, दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि घरातले बरीचशी कामं आणखीन बाकी आहेत. तसं बघायला गेलं तर सकाळीच भाजी, चपाती सगळं झालेलं आहे माझं, कारण की सकाळचा टिफिन जातो. तर मग आता इथे किचनमध्ये आले आणि आता चहा घेते. तर इथे ब्लॅक टी माझं तयार झालेलं आहे, तर थोडासा ब्लॅक टी मी घेते. तर जास्त काही चहा नाही, फक्त अर्धा कप जरी असला ना तरी पुरेसा होऊन जातो. कारण की हल्ली ना आता दुधाचा चहा पिण्याची पण इच्छा होत नाही आणि एकदा सवय मोडली की ती मोडली समजा. आणि खरंच बरं झालं की दुधाचा चहा माझा सुटला, कारण की तो सोडणं खरंच खूप कठीण असतं आणि तो माझ्याकडनं सुटला याचा मला खूप आनंद वाटतो. कारण की दुधाचा चहा पिला ना तर असं म्हणतात की ॲसिडिटी वगैरे वाढते, त्याच्यानंतर तब्येत वगैरे वाढायला देखील दुधाचा चहा थोडाफार का होईना हातभार लावतो. त्याच्यामुळे खूप कष्टाने सोडला मी तो चहा. तर आज स्वयंपाकामध्ये जास्त काही मला बनवायचं नाहीये, कारण की रात्री मी जी काही मूग डाळ घालून जी खिचडी केली होती, तर ती बऱ्यापैकी शिल्लक होती. तर त्याच खिचडीला मी थोडंसं फ्राय करते आणि मला जास्त भांडी देखील खराब करायची नव्हती, कारण की भरपूर भांडी घासली आहेत मी मगाशीच. तर मग इथे मी काय केलं, हीच खिचडी थोडीशी पॅनला अशी साईडला करून ठेवली आणि मध्ये थोडीशी जागा करून त्यामध्ये तेल, तिखट, मोहरी, जिरं हे सगळं घातलं आणि मस्तपैकी याला परतून घेणार आहे. यामध्ये कांदा, टोमॅटो असं काही घालणार नाही, कारण की यामध्ये ऑलरेडी ते सगळं आहे. फ्राय केलेली खिचडी खूप छान लागते. तर म्हटलं ही थोडीशीच खिचडी आहे, तर अशीच जर दिली गरम करून तर ते खाणार नाहीत मुलं किंवा मग आमच्या देखील घशाखाली उतरणार नाही. म्हणून मग थोडंसं या खिचडीला थोडंसं म्हणतात ना, असं फ्राय करण्याचा प्रयत्न केला. रात्रीचा बेत खूप छान होता. साधा सिंपल असा खिचडी आणि कढी केलेली मी. तर आज तेच थोडीशी उरलेली आहे. तर मग म्हटलं की चला कोणी नाही खाल्ली तर मी निदान खिचडी आणि कढी तरी खाईल. बाकीच्यांना आहे मुगाची आमटी केलेली आहे. त्याच्यानंतर शेंगाची भाजी केलेली आहे, भाकरी वगैरे. तर त्यामुळे इतकं काही जास्त तामझाम होणार नाहीये. सकाळी 5:15 वाजल्यापासून कामं उरकत असतो आपण महिला गृहिणी आणि सकाळी 9:30 वाजेपर्यंत सगळी कामं झालेली असतात. तरी देखील एखाद दुसरं असं एक्स्ट्राचं काम येतं, जसं की कपड्यांना इस्त्री करून दे, शाळेचा ड्रेस प्रेस करून द्यायचा आहे. तर ते कपडे ना मी काही जास्त बाहेर देत नाही. यांना वेळ असेल तर हेच करतात, पण आज काही त्यांना त्यांना देखील वेळ नव्हता आणि म्हणून मग म्हणाले की माझा ड्रेस आणि मुलाचा ड्रेस शाळेचा युनिफॉर्म तो प्रेस करून हवा म्हणून. तर मग म्हटलं की चला माझ्याकडे आता थोडासा वेळ होता, तर म्हटलं की आता हा ड्रेस देखील प्रेस करून देते. कधी-कधी इतकी घाई-गडबड होऊन जाते ना, म्हणजे घरातली कामं उरकावी तितकी कमीच होऊन जातात आणि असं वाटतं घरातली कामं उरकत का नाहीत एवढी? म्हणजे एक्स्ट्राची कामं ना अशी आपण थोडीशी अशी ती साईडला ठेवलेली असतात आणि ती हळू पुढे येत असतात. जसं की इस्त्रीचं काम झालं किंवा मग काहीतरी साफ-सफाई झाली किंवा मग काहीतरी असं कपड्यांच्या घड्याच घालायच्या आहेत, कपाटच आवरायचंय. तर मग ह्या कामांमध्ये ना असा वेळ किती जातो आणि कसा जातो ते आपल्याला कळत नाहीये आणि म्हणून मग घरातली कामं उरकताना आणि क्लास वगैरे घेऊन बाकीची एक्स्ट्राची कामं उरकताना खरंचच घरातल्या कामाची कसरतच होऊन जाते गृहिणींची. तर हा कुकर देखील घासून घेते, कारण की झालं 2 दिवस झाले या कुकरला घासलेलं नव्हतं. तर म्हटलं की याला घासून घेते. कुकर पण घासला की मस्त स्वच्छ असा होऊन जातो. याच्यामध्ये मी डायरेक्ट असं काही शिजवत नाही. फक्त भात आणि वरण-भाताचा कुकर वगैरे लावला तर याचा जास्त उपयोग होतो. पण असं नॉन वगैरे क्वचितच या कुकरमध्ये होतं. तरी देखील हा कुकर इतका मस्त आहे ना, की असा खूप जाडबुडाचा आहे आणि सगळ्या याच्यावर चालतो. इंडक्शन म्हणा, आपली नॉर्मल शेगडी वगैरे म्हणा. तो मस्त असा रफ अँड टफ यूजला आहे तो कुकर. पण हा कुकर वापरताना ना एकदा माझ्याकडनं काय झालेलं, की केक बनवायचा होता आणि तो केक ना मी या कुकरमध्ये बेक केला आणि ते कुकरचा जो काळपट जे कोटिंग आहे ना, तर केक केल्यामुळे ना ते काळपट कोटिंग थोडंसं निघालेलं आहे. पण कुकर मस्त आहे वापरण्यासाठी हा. ज्यावेळेस भरपूर कामाची अशी धावपळ चाललेली असते ना आणि सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम उरकायचं असतं, कुठेतरी बाहेर वगैरे जायचं असतं. तर अशा वेळेस ना कुकर हा खूप मला हेल्पफुल ठरतो. कारण की 2 कुकर आहेत, एक ॲल्युमिनियमचा आणि हा. तर दोन्हीही कुकर जर मी लावले ना, तर झटपट माझा स्वयंपाक होऊन जातो. जास्त काही मला त्याला वेळ लागत नाही. पण कुकरची साफसफाई करायची म्हटलं ना, की थोडासा कंटाळा देखील येतो. कारण की कुकर साफ करायचं म्हटलं की त्याचा गॅस त्याची रिंग साफ करा, शिट्टी साफ करा, त्याच्यानंतर त्याचं झाकण, त्या कुकरचं, त्याच्यानंतर त्याचे दोन्ही हँडल साफ करा. तर एवढं सगळं क्लिनिंग असतं त्या कुकरला. पण असो, झटपट काम होतं या कुकरमुळे.
तर मी एक गृहिणी आहे आणि घरामध्येच बसल्या-बसल्या काय करायचं तर होम ट्युशन्स वगैरे मी घेते. कारण की लग्नाच्या आधी मी जॉब करत होते. पण त्यानंतर मग असं म्हणतात ना, लग्न झाल्यानंतर मग सगळी मुलं आपली आणि त्याच्यानंतर घरातले सगळे फॅमिली मेंबर, जॉइंट कुटुंब होतं आणि अशा वेळेस सगळं एकत्र सांभाळायचं म्हटल्यानंतर खरंच खूप तारेवरची कसरत होत होती माझी आणि मग तो कुठेतरी जॉब मी सोडला आणि मग नंतर घरामध्ये बसल्या-बसल्या काय करायचं? कारण की असं म्हणतात रिकामं घर हे शैतानाचं घर असतं. तर मग म्हणून लहान मुलं आता बऱ्यापैकी माझी मोठी झाली आणि मग तरी देखील माझा आता क्लास चालू आहे. म्हणजे कसं आहे, की साधारणपणे मला क्लास घेऊन होम ट्युशन सुरू करून साधारणपणे मला 14 ते 15 वर्ष आता होत येतील. इतकी वर्ष मी होम ट्युशन्स घेतीये. कधी-कधी असं वाटतं, की काय ठेवलं या होम ट्युशन्समध्ये की बऱ्याच माणसांची ना होम ट्युशन्सवरचा विश्वास कमी झालेला आहे, असं मला जाणवतं. त्याला एक महत्त्वाचं कारण बाहेरचे मोठे-मोठे जे क्लासेस आहेत, तर ते एक कारण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की हल्ली पॅरेंट्सची ना विचार करण्याची जरा पद्धतच बदललेली आहे, असं मला वाटतं. कारण की होम ट्युशन्सवाल्यांनी कितीही मुलांचा अभ्यास करून घेतला, तरी त्या पॅरेंट्सचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. शिवाय फीजमध्ये देखील त्यांना खूप म्हणजे खूपच कमी करा, कमी करा असं ते म्हणत असतात आणि इथे पण आमची मेहनतच असते. पण ही गोष्ट हे पॅरेंट्स समजून घेत नाहीत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मोठ्या-मोठ्या क्लासेसमध्ये किती जरी फी असेल ना, तरी ती फी द्यायला हे पॅरेंट्स तयार असतात. हे पॅरेंट्स आहेत ना, मोठमोठ्या ट्युशन्समध्ये, क्लासेसमध्ये भरपूर अशी फीस द्यायला तयार असतात. पण तिथे मुलाचा एखादा सब्जेक्ट गेला किंवा पर्सेंट गेले ना, तर ते तिथे जाऊन धजावत नाहीत बोलायला पॅरेंट्स. पण होम ट्युशन्समध्ये असं जर काही प्रकार झाला ना, तर लगेच पॅरेंट्स येऊन बोलतात, की मुलांची ही तयारी झालेली नाहीये, त्याचं हे बाकी आहे आणि कमी पर्सेंट आले, त्याला हे समजतच नाहीये. तर होम ट्युशन्सवाल्यांना मला असं वाटतं, तुम्ही जितकं स्पष्ट बोलता ना, तितकंच मोठ्या-मोठ्या क्लासेसमध्ये देखील पॅरेंट्सने स्पष्टपणे बोललं पाहिजे. कारण की कसं आहे, इथे आम्ही इतकं मन लावून जरी घेतलं ना, तरी ते पॅरेंट्सचं समाधान होत नाही. पण तेच मोठे-मोठे ट्युशन्स वगैरे असतात, एसी वगैरे असतो, त्याच्यानंतर बेंचेस वगैरे असतात आणि त्यांचा एक ॲटमॉस्फिअर तयार झालेला असतो आणि त्या गोष्टीला तुम्ही पैसे पे करता का? तर माझा असा प्रश्न आहे. पण इथे आम्ही इतकं मन लावून मुलांना शिकवतो आणि इतकं छान अशी त्यांच्याकडनं तयारी करून घेतो, तरी देखील पॅरेंट्सला सॅटिस्फॅक्शन नसतं आणि होत नाही. असे मी बरेचसे पॅरेंट्स बघितलेले आहेत. आणि फीसचं जर म्हणाल ना, तर असे काही पॅरेंट्स आहेत, की महिन्याला फी तर देतच नाहीत आणि म्हणून बरेचसे पॅरेंट्स फीस देखील बुडवतात. म्हणून मग मी काय केलं, 2 इन्स्टॉलमेंटमध्ये मी फी ठेवलेली आहे आणि त्याच मुलांना मी आता ॲडमिशन घेतीये. म्हणजे त्याच मुलांना मी माझ्या क्लासमध्ये एंट्री देते आणि त्याच मुलांचं मी करून घेतीये. भले माझ्याकडे कमी मुलं असतील तरी असतील, कारण की मी देखील मेहनत करते आणि मला देखील माझ्या मेहनतीची काहीतरी जे फळ आहे ते मिळालंच पाहिजे. तर या उद्देशाने मी मन लावून माझ्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते. ते जे पॅरेंट्स ॲग्री आहेत ना, तर ते पॅरेंट्स खरोखरच त्या मुलांना माझ्याकडे पाठवतात आणि खरंचच त्या मुलांची प्रगती बघून देखील ते सॅटिस्फाईड आहेत ते पॅरेंट्स. तर घरातलं काम हे कुठल्याच गृहिणीला चुकलेलं नाहीये. तसंच मला देखील चुकलेलं नाहीये. घरातलं काम करणं, 2 वेळचे 2-2 तासाचे म्हणजे एकंदरीत 4 तासाचे क्लासेस घेणं घरातच. सोबतच माझ्या मुलांचा अभ्यास घेणं, त्याच्यानंतर घरातलं आवरणं, कधी कोणी आलं गेलं, तर हे सगळं करत असताना कधी-कधी इतकी तारेवरची कसरत होते ना, तर कधी-कधी खरंच सांगते खूप दमायला देखील होतं. असं वाटतं एक दिवस कधीतरी मला सुट्टी मिळेल का? कारण की रविवार हा सगळ्यांसाठी असतो, पण आपल्या गृहिणींसाठी रविवार असतो ना सणावाराचा दिवस, असा एक स्पेशल दिवस जो आपल्याला सुट्टीसाठी म्हणून खास आपण घेऊ शकतो. तर असो आज असाच माझा दिवस गेला. सकाळचा क्लास मी घेतला. त्याच्यानंतर बरीचशी घरातली कामं वगैरे उरकली. किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि ह्या मनी प्लांटकडे थोडंसं आता लक्ष देते. कारण की खूप छान असा हा मनी प्लांट असा वाढलाय आणि हा मनी प्लांट ना मी किचनमध्ये ठेवायलाही केलेला. पण माझ्या किचनच्या ओट्यावरती ना थोडीशी जागा कमी आहे आणि कधी-कधी ना असं खूप पसारा जेव्हा होतो, तेव्हा असं वाटतं की नको किचन थोडंसं सुटसुटीत असलेलंच बरं. म्हणून मग मी हा मनी प्लांट ना खिडकीमध्ये ठेवते. तर याची पानं वगैरे स्वच्छ धुवून काढली मी आणि याची एक्स्ट्राची जी मुळं होती ना, ती देखील काढून टाकलेली आहेत मी.
कारण की बऱ्याच दिवस हा मनी प्लांट मी खिडकीच्या बाहेर ठेवला होता आणि याची मुळं ना खिडकीला अशी लागली आणि बऱ्यापैकी त्या खिडकीला असं घट्ट पकडून होती आणि म्हणून ती मुळं एक्स्ट्राची मी काढूनच टाकले. खूप सुंदर वाटलंय हा मनी प्लांट आणि खूप छान असं वाटतं ह्या प्लांटकडे बघून मला. तर सगळं आवरलं मी आणि आता इथे जेवण घेते. तर आजच्या जेवणामध्ये फ्राय केलेली खिचडी आहे मूग डाळीची आणि सोबतच छान असं कढी वगैरे गरम करून घेते मी. आता हे जे ताट आहे हे मुलाला देते मी. तर ज्या महिला घरातली कामं वगैरे करत नाहीत किंवा जे पुरुष घरातली कामं वगैरे करत नाहीत, त्यांना नेहमीच असं वाटतं, काय काम असतं घरामध्ये? हां, फक्त धुणी, भांडी आणि स्वयंपाकच तर करायचंय, इतकंच तर असतं आणि त्यामध्येच तुम्ही थकून जाता. असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण खरंच सांगते, ज्या गृहिणी घरातली कामं सगळे आवरून थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी करायला बघतात ना, तर खरंच त्यांची तारेवरची कसरत चाललेली असते, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. तर इथे ना आता ही जी मूग डाळ म्हणजे अख्खे मूग जे आहेत ना, तर त्याची आमटी डायरेक्ट मी कुकरमध्ये शिजवलेली. डायरेक्ट फोडणी देऊन कच्चे मूग डायरेक्ट फोडणीमध्ये घालून त्याची आमटी बनवली. मस्त होते कुकरमध्ये. आधी मूग शिजवून घ्या आणि मग फोडणी द्या. त्याला वेळ भरपूर जातो आणि अशा पद्धतीने आमटी केली ना, डायरेक्ट फोडणीमध्ये कच्चे मूग घालायचे आणि मस्तपैकी 4 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचे. एवढी जबरदस्त मुगाची आमटी होते ना, पौष्टिक देखील. आणि ह्या आहेत शेंगा श्रावण घेवड्याच्या, तर त्याची भाजी थोडी होती. तर आता इथे मी माझं ताट तयार करून घेते. श्रावण घेवड्याची शेंगाची भाजी, गरमागरम भाकरी आणि सोबतच खिचडी फ्राय आणि कढी. तर कढी माझी खूप फेव्हरेट आहे. मस्त लागते मूग डाळीच्या खिचडीसोबत. तर असा होता आजचा माझा दिवस. आता दुपार झालेली आहे. साधारणपणे 1:30 वाजत आलेले आहेत. तर आता मी जेवून घेते. या तुम्ही देखील जेवायला. आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.